मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 88.70% पाणीसाठा आहे। गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्र परिसरामध्ये पाऊस पडत नाहीये आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये धरणातील पाणीसाठा 90%वरती पोहोचलेला होता, मात्र आता धरणातील पाणीसाठ्यामध्ये काहीशी घट झाली आहे। त्यामुळे तूर्त तरी मुंबईकरांवरील 10% पाणी कपात कायम राहणार असल्याची शक्यता आहे। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग आणखी वाढवलाय। मध्यरात्री धरणाच्या 15 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। यामध्ये आणखी वाढ केलेली असून पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलाय। आणखी 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून आता धरणामधून 89,134 क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आणि अन्य धरणामधून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोसेखुर्द धरणामधून टप्प्याटप्प्याने पाण्याच्या विसर्गामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केलंय। रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव या 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। तर आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यामध्ये सरासरी 764 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पावसाने धरण आणि छोटे तलाव तुडुंब भरलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।